गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आपल्या सर्वांचे विज्ञानाचे जग या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण पहिल्या पाठातील दुसरा जो उपभाग आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या विषयी आपण शिकूया. पहिल्या तासिकेमध्ये आपण बघितलेले आहात की लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याच्यामध्ये आपण एकंदरीत क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये 5 किंगडम्स आपण शिकलेलो होतं. म्हणजे जे वर्गीकरण आहे सजीवांचे वर्गीकरण 5 गटामध्ये कशा पद्धतीने केल्या गेलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की रॉबर्ट विटाकर या शास्त्रज्ञाने जो सिद्धांत जे क्लासिफिकेशन वर्गीकरण थिअरी जी मांडलेली होती त्याच्यामध्ये खास करून 5 गटांचा समावेश होता. किंगडम मोनेरा, देन प्रोटिस्टा, देन फंजाय, देन प्लांटी, and then we have learned the Animalia. Okay, so these are the classification of living organism according to the theory of Robert Whittaker. And then that is the second part of this lesson. We will see here microorganism, classification of microorganism. आता या भागामध्ये आपल्याला सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण बघायचं आहे. तर मागच्या पाठामध्ये आपण बोललो होतो की मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय. तर जे सजीव सृष्टीमध्ये असंख्य असे सूक्ष्मजीव आहेत की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्यांचं अस्तित्व मात्र हे सर्वत्र आहे. हवा, पाणी, वातावरणामध्ये सर्वत्र तुम्हाला त्या ठिकाणी मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम अस्तित्वात दिसतील. फक्त हे ऑर्गॅनिझम आपल्याला मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक यंत्रामधूनच पाहता येतात. उघड्या डोळ्यांना हे दिसत नाही आणि म्हणून याला आपण मायक्रोब्स म्हटलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल अलीकडे जो कोरोना व्हायरस बद्दल संपूर्ण जग देश आपला या संकटाशी लढत आहे आणि तुम्ही मीडियामधनं टीव्हीवरून कदाचित बातम्या ऐकत असाल की कोरोना हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तर या ठिकाणी विषाणू हा जो आहे, विषाणू हा मायक्रो ऑर्गॅनिझम मध्येच येतो. याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो लेट्स वी विल सी हियर नाउ दॅट इज अ कॉन्सेप्ट मॅप यू आर लुकिंग हियर. दॅट इज अ क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. निसर्गामध्ये जे एकंदरीत मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सूक्ष्मजीव आहेत, त्याचे जर आपण वर्गीकरण केले त्यांच्या आकाराच्या आधारावर, त्यांचा सुद्धा एक विशिष्ट आकार असतो ज्यांना आपण मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये साधारणपणे त्या युनिटमध्ये मोजत असतो. तर मायक्रोमीटर पेक्षा अतिशय सूक्ष्म जो जीव असतो, मायक्रो ऑर्गॅनिझम असतो, तो नॅनोमीटरमध्ये मोजला जातो. साधारण विषाणूचा आकार हा नॅनोमीटरमध्ये असतो. तर इतर जे बॅक्टेरिया किंवा जे जीवाणू आहेत, प्रोटिस्टा ग्रुपमधील जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील यांचा आकार साधारणपणे विषाणूपेक्षा मोठा असतो. तो आकार साधारणपणे त्यांचा साईज हा मायक्रोमीटरमध्ये मोजला जातो. सो लेट्स वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. Particularly, you are looking here, there are again 2 sub groups of the microorganism. इथे 2 गटामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आता या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण बघितलेलं आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मीन्स ज्या सेलमध्ये पर्टिक्युलरली न्यूक्लियस इज नॉट क्लिअरली डिटेक्ट, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस क्लिअर नसतो, स्पष्ट नसतो, त्याला आपण प्रोकॅरियोटिक म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या सजीवांची जी सुरुवात आहे, आधी जी आहे, आधी अवस्था जी सुरुवातीची अवस्था आहे ती साधारणपणे प्रोकॅरियोटिक ग्रुपमध्ये येते. तर युकॅरियोटिक ग्रुपमध्ये साधारण ज्या जीवांमध्ये थोडीशी डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला दिसतो आपल्याला, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस क्लिअर आहे
ते साधारण युकॅरियोटिक गटामध्ये मोडतात. त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक, ॲक्च्युअली द गिवन एक्झाम्पल इज गिवन हिअर पर्टिक्युलरली प्रोकॅरियोटिक. या प्रोकॅरियोटिक गटामध्ये जर कुठला गट येत असेल तर तो आहे जीवाणू, बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण. बॅक्टेरिया, जीवाणू हे शब्द अलीकडे आपण बऱ्याचदा ऐकत असतो. जेव्हा कुठला आजार होत असतो तर आपण बऱ्याचदा म्हणतो की जीवाणूमुळे झालेला आहे, विषाणूमुळे झालेला आहे. तर हा जो बॅक्टेरिया ग्रुप आहे हा खास करून प्रोकॅरियोटिक सेलमध्ये या ठिकाणी येत असतो. अँड देन eukaryotic, particularly that group is belonging, again classified into mainly three groups: protista, fungi and algae. So protista and then fungi and algae. So it's classified into mainly three groups. We will see the characteristic of protista and then fungi and then algae. Okay, now the bacteria, particularly the size of bacteria is minimum 1 micrometer to 10 micrometer. बॅक्टेरिया, जीवाणूंचा जो आकार असतो साधारण 1 मायक्रोमीटर पासून तर 10 मायक्रोमीटर पर्यंत या जीवाणूंचा आकार असतो. अँड व्हॉट आर द स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ दिस ग्रुप? बॅक्टेरियाचे जर वैशिष्ट्य पाहिले तर एक तर हे युनिसेल्युलर असतात, सिंगल सेल, देन इंडिपेंडंट आणि पॅरासाइट ऑर्गॅनिझम आहेत. हे साधारणपणे पर्टिक्युलरली दुसऱ्यावर जगणारे परजीवी म्हणून हे जगत असतात खास करून. आणि हे वसाहती, कॉलोनीज ज्याला म्हणतो आपण, अशा समूहाने साधारणपणे ॲक्च्युली टुगेदर फॉर्म द कॉलोनीज. वसाहतीमध्ये किंवा टुगेदरनेस आपल्याला ज्याला म्हणून आपण, असे ग्रुपने त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. अँड देन वी विल सी अगेन दॅट द जीवाणू साधारणपणे आदिकेंद्रकी, मीन्स द न्यूक्लियर इज नॉट डिटेक्टेड क्लिअरली in the cell of bacteria, and that's why particularly we can say that's why it's put into the prokaryotic group. Okay, and the reproduction of this particularly prokaryotic cell is simply, that is a binary fission. So binary fission means cell divided into two parts, and from one parent cell it's form a two mothers, two daughter cells. So that is called a binary fission. Means एका पेशीपासून दोन पेशी तयार होणे, एका पेशीपासून दोन पेशींची स्वतंत्र निर्मिती होणे, याला आपण पर्टिक्युलरली बायनरी फिशन किंवा त्याला आपण द्विखंडन, ज्याला आपण एका पेशीचे दोन सारखे भाग होतात त्याला आपण द्विखंडन म्हणतो. एका पेशीपासून दोन भाग सारखे होणे, अशा पद्धतीने रिप्रोडक्शन हे बॅक्टेरियामध्ये होत असते. अँड देन आता या ठिकाणी बॅक्टेरियांचा आकार जो आहे, बॅक्टेरिया साधारणपणे वेगवेगळ्या रोगासाठी कारणीभूत असणारे जे बॅक्टेरिया आहेत, कारण हे स्वयंपोषी नाहीत, ते दुसऱ्या जीवांवर आधाराने जगणारे आहेत आणि त्यामुळे या बॅक्टेरियांमुळे बऱ्याचदा सजीवांमध्ये वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होत असते. बॅक्टेरिया दोन प्रकारचे आहेत, काही हानिकारकही आहेत, रोग निर्माण करणारे जे असतात त्याला आपण हार्मफुल बॅक्टेरिया किंवा रोगकारक म्हणतो, ज्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात सजीवांमध्ये. आणि जे उपयोगी आहेत त्यांना आपण युजफुल बॅक्टेरिया असं संबोधतो. तर बॅक्टेरियाविषयी सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी प्रायमरी माहिती आपल्याला एवढी असली पाहिजे साधारणपणे की युनिसेल्युलर, इंडिपेंडंट आणि कॉलोनीज ते टुगेदर असतात. त्याच्यानंतर पर्टिक्युलरली यांची जे सेल्स आहेत याच्यामध्ये न्यूक्लियस इज नॉट क्लिअर हिअर, आणि रिप्रोडक्शन हे बायनरी फिशनने होत असते. अँड देन वी विल सी द नेक्स्ट, दॅट इज अ युकॅरियोटिक. अँड दिस युकॅरियोटिक microorganism, particularly in this eukaryotic group, it's again classified into three: protista, fungi and algae. So that is the main part, particularly what is the protista, means not protista but protozoa. Actually in protista group that is a protozoa, and then third one is fungi, and the fourth one is algae, and at last in the group of this microorganism, that is the fifth, on the number of fifth, there is a virus. या ठिकाणी
व्हायरस शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वात आकाराने छोटा असणारा हा विषाणू हा या गटामध्ये अगदी शेवट ठेवला जातो. आणि याचं कारणही हे आहे की बऱ्याचदा व्हायरस विषाणू जो आहे हा सजीव आणि निर्जीव यांच्या पर्टिक्युलरली मधल्या स्टेजमध्ये साधारणपणे याची गणना होते. पर्टिक्युलरली व्हायरस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम and they are said to be organism particularly at the age of living and non-living. म्हणजे विषाणू हा असा गट आहे की जो साधारणपणे सजीव गटामध्ये समजला जात नाही, परंतु सजीव आणि निर्जीव यांच्या बॉर्डरवर किंवा सीमारेषेवर असणारा हा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून याचा अभ्यास केला जातो, खास करून मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये. तर या ठिकाणी हे जे एकंदरीत प्रोटिस्टा, फंजाई, algae and then virus. So we will see the characteristic of that groups and example. So I have told you that if you observe the size of this bacteria, so we have seen that particularly the size of bacteria 1 micrometer to 10 micrometer. याचा आकार जो असतो 1 micrometer to 10 micrometer लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रोटोझोआचा जर आकार याचा या ठिकाणी आपण लक्षात घेतला तर साधारण याचा आकार 200 मायक्रोमीटर साधारण अप्रॉक्सिमेटली असतो. Then we will see the fungi. Approximately the size of this fungi is 10 micrometer to 100 micrometer. 10 micrometer to 100 micrometer. And then algae, the size of algae also is a 10 micrometer to 100 micrometer. 10 to 100 micrometer. And then you last the microorganism, that is a virus. If you observe the size of this virus, so you will find 10 to 100 nanometer. 10 to 100 nanometer. So you are looking here, there is a unit we are using, that is a nanometer, and that is a micrometer. So you know that micrometer, that is a bigger size. ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आकार थोडा मोठा असेल साधारणपणे ते मायक्रोमीटर मध्ये ओळखल्या जातात किंवा गणल्या जातात, आणि ज्याचा आकार अतिशय सूक्ष्म आहे त्यांना आपण नॅनोमीटर मध्ये मोजत असतो. आणि साधारण 1 नॅनोमीटर म्हणजे 10 to the power 9, पर्टिक्युलरली 1 मायक्रोमीटर म्हणजे 10 to the power 9 नॅनोमीटर हा साधारण साईज विषाणूंचा असतो. आता आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा, व्हॉट आर द कॅरेक्टर ऑफ द पर्टिक्युलरली प्रोटिस्टा, फंजाई अँड अल्गी, प्रत्येक गटाचं आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य बघायचं आहे. सो फर्स्ट वी विल सी दॅट इज अ प्रोटिस्टा. सो पर्टिक्युलरली प्रोटोझोआ, दॅट ग्रुप वी आल्सो कॉल दिस प्रोटोझोआ गट त्याला आपण म्हणतो या ठिकाणी. आणि या प्रोटोझोआ गटामध्ये साधारणपणे आपल्याला माहित आहे की जे आदिजीव ज्याला म्हणतो आपण, आदिजीव जे माती, गोडे पाणी आणि समुद्रात आढळणारे जे आदिजीव आहेत साधारणपणे हे इतर सजीवांच्या शरीरातही राहतात, आणि यांच्यामुळे सुद्धा वेगवेगळे आजार सजीवांमध्ये निर्माण होत असतात. विशेष म्हणजे तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेला पहिला पाऊस येतो, पाऊस आल्यानंतर छताचं पाणी जमिनीमध्ये आणि जमिनीचं नदी नाल्यांना, आणि साधारणपणे पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा पाणी उकळून प्यावे किंवा पाणी दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वगैरे आपण ऐकतो बऱ्याचदा. याचं मुख्य कारण की जे मातीमधनं पाण्यामध्ये मिसळणारे जे सूक्ष्मजीव आहेत, मायक्रोब्स आहेत, पर्टिक्युलरली त्यामध्ये जे अमिबॉइड आहेत प्रोटोझोआ ग्रुपमध्ये प्रामुख्याने जे अमिबॉइड आपण म्हणतो, पॅरामिशियम अमिबॉइड किंवा अमिबा पॅरामिशियम जे आहेत, यासारखेच हे जे आहेत हे त्या पाण्याला दूषित करत असतात, आणि त्यामुळे मग वेगवेगळे आजार साधारणपणे होत असतात. आणि पर्टिक्युलरली हे खास करून गढूळ पाण्यामध्ये, अस्वच्छ पाण्यामध्ये हे राहत असतात प्रोटोझोआ ग्रुपमध्ये जे अमिबॉइड आहेत ते. याशिवाय साधारणपणे एंटामिबा हिस्टॉलिका, अमिबॉयसिस जे साधारण आजार जो पावसाळ्यामध्ये आपल्याला पोटदुखीचा
साधारणपणे जाणवतो तो साधारणपणे या प्रोटोझोआ गटातील जो एन्टोअमीबा हिस्टॉलिका आहे यामुळे साधारणपणे तो आजार होत असतो. आणि दुसरा जो आपल्याला एक उदाहरण आपल्याला माहीत पाहिजे आहे की प्लाझ्मोडियम व्हायरस मलेरिया जो आजार आहे एका विशिष्ट प्रकारच्या डास चावल्यामुळे आपल्याला माहीत आहे की एनाफिलस डासाची जर मागणी चावली तर त्यामधून जे प्रोटोझोआ आहे ते आपल्या शरीरामध्ये रक्ताद्वारे जातात आणि त्यानंतर मग तिथे त्यांची वाढ झाल्यानंतर याला कारणीभूत जो घटक आहे प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स जो मायक्रोब्स आहे जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हा मलेरियासाठी कारणीभूत आहे. सो दॅट्स कमिंग टू दिस ग्रुप पर्टिक्युलरली हा जो हे छोटे जीव आहेत सूक्ष्मजीव आहेत जे सजीवांमध्ये वेगवेगळे आजार निर्माण करणारे आहेत हे साधारणपणे या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये येतात. त्याच्यामध्ये प्रोटिस्टा ग्रुपमध्ये साधारणपणे हे येतात याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. देन फंजाय. सो मेन part particularly in this microorganism you must know that what is the difference between fungi and algae. हे लक्षात घ्या बॅक्टेरिया परजीवी म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी जीव जे आहेत हे मायक्रोब्स आहेत हे दुसऱ्यांवर जगणारे आहेत वेगवेगळे आजार निर्माण करणारे आहेत. आता यामध्ये फंजाय आणि अल्गीमध्ये आपण अभ्यास करत असताना फंजाय in the living organism particularly we have seen in the fungi due to the lack of chlorophyll इथे chlorophyll नसल्यामुळे they are a saprophyte they are a heterotrophic हे स्वतःच्यांना स्वतः तयार करीत नाही तर हे साधारणपणे डेड बॉडीज कुजलेल्या सडलेल्या पदार्थावर जगणारे असतात आणि म्हणून आपण सॅप्रोफाइट म्हटलेलं होतं. मात्र याच्यामध्ये याच्या तुलनेत जर अल्गी बघितली तर अल्गी दिस आर द ग्रीन अँड क्लोरोफिल इज प्रेझेंट पर्टिक्युलरली इन द अल्गी. सो दे आर हेटरोट्रॉपिक. दिस ग्रुप इज हेटरोट्रॉपिक अँड दिस इज हेटरोट्रॉपिक. व्हाय? बिकॉज क्लोरोफिल इज प्रेझेंट देअर अँड क्लोरोफिल इज अब्सेंट हिअर. सो दॅट्स वाय यांच्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता आहे कारण हे अन्नासाठी दुसऱ्यांवर जगणारे आहे. मात्र अल्गी जे आहे हरित शैवाल ज्याला म्हणतो आपण बऱ्याचदा आपण पावसाळ्यामध्ये पाणी साचल्यानंतर जो हिरवा शैवाल दिसतो साधारण जे अल्गी आहे ते अल्गी यामध्ये मोड स्पायरोगायरा वगैरे याच्यामध्ये उदाहरण येतो आपल्याला. तर फंजाय मीन्स पर्टिक्युलरली याचं मध्ये हे परजीवी आणि खास करून या ठिकाणी हे मृत आणि डेड बॉडीवर कार्बनिक पदार्थावर वाढणारी लिव्हिंग ऑर्गॅनिझम असल्यामुळे या ठिकाणी खास करून एक्झाम्पल आपल्याला ईस्ट किंवा मशरूम जर पाहिले तर ते या गटामध्ये मोडतात. दे कांट मेक देअर ओन फूड. वाय? बिकॉज इफ यू फाइंड मशरूम आपल्याला जर तुम्ही बघितले तर ते व्हाईट दिसते पूर्णपणे सफेद दिसते कारण त्याच्यामध्ये हरितद्रव्य नसतो आणि बहुतांश आपण झाडं झुडपं जर बघितले तर हिरवी दिसतात कारण हिरवा जो कलर पानांना मिळालेला आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोफिलचा रंग हिरवा आहे आणि क्लोरोफिलमुळेच सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये वनस्पती मुळाद्वारे पाणी घेतात हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात आणि प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ही घडून येते आणि वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मात्र ही प्रक्रिया इथे घडत नाही कारण क्लोरोफिल इज अब्सेंट पर्टिक्युलरली इन दिस फंजाय ग्रुप. आणि म्हणून या ठिकाणी साधारणपणे आपल्याला माहिती हे असणे आवश्यक आहे की साधारणपणे या गटातील लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे डेड बॉडी सडलेल्या कुजलेल्या पदार्थावर वाढणारे आहेत. त्याच्यानंतर खास करून जे मृतोपजीवी कार्बनिक पदार्थापासून ते अन्नाचे शोषण करतात आणि यांच्यामध्ये जे लैंगिक प्रजनन मीन्स रिप्रोडक्शन जे आहे हे बायनरी फिशन किंवा बर्डिंग ज्याला म्हणतो आपण त्या माध्यमातून या ठिकाणी रिप्रोडक्शन हे होत असते. अँड देन फोर्थ वन दॅट इज द अल्गी. अँड यू नो दॅट अल्गी याचा आकार साधारण 10 ते 100 म्हणजे 10 ते 100 मायक्रोमीटर आपल्याला दिसतो. साधारण हे पाण्यामध्ये वाढणारे सजीव आहेत. ॲक्च्युली इट्स ग्रो इन द वॉटर अँड दॅट्स वाय दे आर एक्वाटिक. आपण त्याला म्हणून हे जलीय वनस्पती आहे साधारणपणे. याच्यामध्ये केंद्रक हा क्लिअर आपल्याला दिसतो आणि विशेष सर्वात महत्त्वाचा मुद्दा की
क्लोरोफिल असल्यामुळे हरित लवकांच्या सहाय्याने या गटामधील वनस्पती दे मेक देअर ओन फूड विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने या गटामधील वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आणि बहुतांश शैवालाच्या काही प्रजाती ज्या आहेत या एकपेशीय आहेत, मात्र इतर शैवाले जे आहेत बहुपेशीय असल्यामुळे आपल्याला काही ते डोळ्याने बघता येतात. काही त्यांच्या ज्या स्पेसीज आहेत किंवा पेशी आहेत, एकपेशीय असणारी जी अलगी आहे ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही, मात्र बहुतांश जे अलगी आहेत ते आपल्याला डोळ्याने पाहता येतात. उदाहरणामध्ये क्लोरेला, क्लॅमिडोमोनास जे आहेत हे साधारणपणे अलगी याच्यामध्ये आपल्याला याचा उल्लेख करता आहे. अँड द लास्ट वन पर्टिक्युलरली विच इज नॉट इन्क्लुडिंग इन द मायक्रो ऑर्गॅनिझम पर्टिक्युलरली दिस चार्ट. याचं कारण हेच आहे की पाचवा जो ग्रुप हा मायक्रो ऑर्गॅनिझम मधला आहे तो आहे व्हायरस, विषाणू. या चार्टमध्ये याला जरी स्थान नसलं तरी पण याचा स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी जी शाखा आहे ज्याला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो त्यामध्ये खास करून विषाणूंचा अभ्यास केला जातो. मग विषाणू बाबत बोलताना एक आपल्याला सांगता येईल की विषाणू हा जरी सजीवांमध्ये मुळत नसला परंतु सजीव आणि निर्जीव यांच्या मधल्या रेषेमध्ये म्हणजे तो त्याला एकटा पर्टिक्युलरली आपण सजीवही म्हणू शकत नाही आणि निर्जीव म्हणू शकत, अशा एका स्थितीमधल्या अशा एका कक्षेमध्ये येणारा हा व्हायरस विषाणू ऑर्गॅनिझम आहे. आणि विषाणूबद्दल मी आताच बोललो की अलीकडे जो कोरोना संपूर्ण देश आणि जगाला हातभर केलेला आहे, त्यासोबत जो विषाणू हा शब्द जोडला जातो, तर यावरून आपल्या लक्षात येईल की हे जे डोळ्यांना दिसत नाही पण जे हानिकारक असणारे रोगकारक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत याचा परिणाम, याचे दुष्परिणाम किती भयानक होतात याची आपल्याला कल्पना येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या की व्हायरस जो आहे, व्हायरस कशाने बनलेला असतो, तर व्हायरस हा सिम्पली एक लक्षात घ्यायचं पर्टिक्युलरली विषाणू जो आहे, विषाणू आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय की व्हायरस इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और दे आर सेड टू बी अ ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे सजीव आणि निर्जीव या मधल्या किनाऱ्यावर किंवा मधल्या भागात खास करून या बॉर्डरवर असणारा हा जो जीव आहे, सूक्ष्मजीव आहे, याचा अभ्यास मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. आणि पर्टिक्युलरली व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द व्हायरसेस. व्हायरसेसचे पर्टिक्युलरली जे कॅरेक्टर आहे, एकतर हा स्वतंत्ररित्या आढळतो, म्हणजे अतिशय सूक्ष्म असणारा हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, याचा आकार जर बघितला आपण तर याचा आकार 10 to 100 नॅनोमीटर इतका सूक्ष्म आहे. तो 10 to 100 नॅनोमीटर म्हणजे सर्वात अतिशय सूक्ष्म असणारा या सूक्ष्मजीवांपैकी जर कुठला जीव असेल तर तो आहे, कुठला घटक असेल तर तो आहे व्हायरस. मग हा व्हायरस कशाने बनलेला आहे? सो पर्टिक्युलरली हा जो व्हायरस आहे हा इट इज अ लॉन्ग मॉलिक्यूल ऑफ डीएनए और आरएनए कवर्ड बाय द प्रोटीन कोट. हा एक स्वतंत्र, आपण ज्याला म्हणू की विषाणू म्हणजे डीएनए आणि आरएनए, ज्याला आपण डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल आणि रायबोन्यूक्लिक आम्ल यापासून बनलेला एक लांब लचक रेणू. दिस इज द मॉलिक्यूल ऑफ डीएनए अँड आरएनए दॅट इज कवर्ड बाय द प्रोटीन. ज्याच्यावर प्रोटीनचे आवरण असते. डीएनए आरएनएची मॉलिक्यूलवर प्रोटीनचं आवरण असणारा हा एक ऑर्गॅनिझम आहे. आणि विशेष म्हणजे हा फक्त वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्येच तो जिवंत राहू शकतो. ओनली सर्वाइव्ह ओनली इन द लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल सेल. निर्जीव वस्तूवर हा जिवंत राहू शकत नाही. बऱ्याचदा कोरोनाबाबत आपण माहिती ऐकली असाल, तर हा निर्जीव वस्तूवर कुठे जर पडला समजा तर तो जास्त काळ टिकत नाही. मात्र जर सजीवाच्या संपर्कात जर आला तर मात्र परत त्याचे जे प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ
पर्टिक्युलरली होस्ट सेल, जे मुख्य मेन जे पर्टिक्युलरली जे मूळ पेशी आहे, मूळ सेल जे आहे, त्या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने तयार करतात. म्हणजे एकदा का हा विषाणू जर परत सजीवांच्या संपर्कात आला, सजीव कुठलाही मग वनस्पती असो की प्राणी असो त्यांच्या संपर्कात जर आला, सो इट्स क्रिएट देअर न्यूमरस रिप्लायका, तो आपल्या डीएनए आणि आरएनए चे प्रतिकृती तयार करतो आणि त्याच्यानंतर देन द डिस्ट्रॉय द होस्ट सेल, आणि तो मुख्य पेशीला नंतर मारून टाकतो, नष्ट करतो, आणि त्यानंतर इट्स बिकम अ फ्री, अँड दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. म्हणजे ज्या वेळेला या विषाणूंची प्रतिकृती परत तयार होते सजीवांच्या पेशीच्या संपर्कात आल्यानंतर, तर ज्या पेशीवर तो वाढतो त्या पेशीला नष्ट करतो आणि त्यानंतर जवळच्या नजीकच्या पेशींना तो परत इन्फेक्ट करतो, आणि अशा पद्धतीने तो मल्टिप्लाय करत जात असल्यामुळे शरीरामधल्या अनेक निरोगी पेशी या विषाणूने इन्फेक्ट होतात आणि मग वेगवेगळ्या आजारांना आपण बळी पडतो. आणि म्हणून तुम्ही एक महत्त्वाचा कोरोनाच्या बाबतीमध्ये ऐकले असाल तर सोशल डिस्टन्सिंग हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. एक स्वच्छता, मास्क, कुठे बाहेर जर आपण जात असू तर अवश्य मास्क वापरलं पाहिजे. त्यानंतर बाहेरून आल्यानंतर कुठूनही आपण स्वच्छ सॅनिटायझिंग किंवा साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं पाहिजे, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये जर आपण साधारण जो अंतर आहे 1 मीटर हा अंतर असला पाहिजे. हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे की यामध्ये या विषाणूंचा जो प्रसार आहे, हा प्रसार संपर्कात, जवळ संपर्कामध्ये जर आपण एखादा व्यक्ती इन्फेक्टेड आहे त्याच्या जवळ जर आपण आलो तर तो विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीराशी संपर्कात येण्याची शक्यता असते, आणि जर त्याला ती संधी मिळाली तर परत त्याचा प्रसार त्या वेगाने होत असताना दिसतो. हे चित्र आपण अलीकडे बघत आहात, कारण जे जे संपर्कात आले ते व्यक्ती परत इतरांच्या संपर्कात आल्यानंतर ती एक चेन तयार होते आणि अशा पद्धतीने अशा आजारांचा प्रसार होत असतो. आणि म्हणून इफ यू वॉन्ट टू ब्रेक दिस चेन, अशा पद्धतीने आजारांची जर जी चेन आहे, अशा पद्धतीने आजार पसरणारे जे आजार आहेत हे जर आपल्याला रोखायचे असतील तर स्वतःची काळजी स्वतः घेणे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही सवयी आपल्याला लावून घेणे महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, सामाजिक स्वच्छता ही महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शासनाने जे काही नियम आपल्याला सांगितलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंग असतील, हात स्वच्छ धुण्याच्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर आपल्याला मास्क बांधण्याच्या बाबतीत असेल, हे जे मुद्दे आहेत, या ज्या सूचना आहेत, या मागचा रिझन हा आहे की त्या विषाणूंचा प्रसार जर रोखायचा असेल तर आपल्याला या गोष्टी पाळणे गरजेचं आहे. आणि म्हणून विषाणू जो आहे, इट इज नथिंग another thing, so it's a molecule of DNA and RNA which is coated by protein. एवढं लक्षात ठेवा की विषाणू काय आहे, तर हा एक DNA आणि RNA चा मॉलिक्यूल आहे ज्याच्यावर प्रोटीनचं आवरण आहे, आणि हा ऑर्गॅनिझम जर सजीवांच्या संपर्कात जर आला तर सर्वाइव्ह होतो, आणि सर्वाइव्ह झाल्यानंतर त्या होस्ट पेशीला डिस्ट्रॉय करतो आणि नवीन पेशींवर तो इन्फेक्ट करतो. त्यामुळे अशा पद्धतीने आजाराचा प्रसार होत असतो. हा अतिशय मायन्यूट आहे, हा डोळ्याने दिसू शकत नाही, अँड दॅट्स वाय यू नो दॅट इट्स अ साइज इज 10 to the 100 नॅनोमीटर. दॅट्स थिंग यू मस्ट रिमेंबर दॅट. याचा आकार, याचा साईज जो आहे नॅनोमीटरमध्ये मोजला जातो. आणि बरेच आजार जे आहेत आपण बघतो, व्हायरस काज मेनी डिसीजेस टू प्लांट अँड एनिमल, सजीवांमध्ये प्राण्यांमध्ये बहुतांशी जे आजार होतात, या आजाराला कारणीभूत हा व्हायरस विषाणू आपल्याला सांगता येईल. तुम्ही यादी करा विषाणूपासून होणारे आजार कोणते आहेत, खूप सारी माहिती तुम्हाला मिळवता येईल. जीवाणूपासून होणारे आजार, विषाणूपासून होणारे आजार आपल्याला माहीत असेल, जसं HIV हा जो विषाणू आहे, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, या विषाणूमुळे एड्स सारखा आजार होतो, हे आपण शिकलेले आहात. सर्दी आहे, इन्फ्लुएन्झा आहे, हे विषाणूजन्य आजार आहेत. याशिवाय काही गुरांमध्ये किंवा जनावरांमध्ये पिकोरना विषाणू जो आहे, यासारख्या विषाणूमुळे जनावरांमध्ये वेगवेगळे आजार निर्माण होतात. वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट नावाचा जो विषाणू आहे,
आणि टोबॅको मोझॅइक नावाचा विषाणू आहे. हा वनस्पतींवर खास करून अटॅक करत असतो. आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू जे आहेत, जीवाणूजन्यही वेगवेगळे आजार आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या आजारांपासून वेगवेगळे आजार आणि त्यामागची कारणे जर बघितली तर यामागे सर्वात महत्त्वाचं जो कारण एक लक्षात ठेवायला हवं, आपण विज्ञान शिकत असताना आपल्याला एक गोष्ट माहीत असणे गरजेचं आहे की जे आजाराचं मूळ कारण आहे, हे मूळ कारण रोगकारक जीवाणू असतात किंवा रोगकारक मायक्रोब्स आहेत. वेगवेगळे रोगजंतू ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. मग त्याचं माध्यम हा हवा असेल, पाणी असेल, अन्न असेल, वेगवेगळ्या माध्यमातून हे जे मायक्रोब्स आहेत आपल्या शरीरामध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये जाऊन वेगवेगळ्या भागांवर ते अटॅक करतात आणि मग त्या आजारा आपण बळी पडतो. आणि म्हणून आपले आरोग्य जर चांगले ठेवायचं असेल तर हा पाठ शिकताना आपण काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, काही गोष्टी शिकल्या पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला आजार होतो त्यापासून दूर राहायचं असेल. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो ना, म्हणजे आजार झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून जर काळजी घेतली, सो दॅट्स अ बेटर, अतिशय चांगला आहे. दवाखान्यात जाऊन औषधी गोळ्या खाण्यापेक्षा आपण त्या गोष्टी जर पाळल्या, पासून जर एखादा आजार होत असेल तर त्या सवयी आपण चांगल्या सवयी जर आपण राबवल्या तर त्या आजारापासून आपल्याला दूर राहता येईल. आणि म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम हा भाग शिकताना या गोष्टी लक्षात ठेवा. जस्ट इन अ फ्यू सेकंड आय हॅव रिपीटेड दॅट, आय विल रिपीट इट यू. प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक क्लासिफिकेशन, bacteria, then protista, fungi, algae. At last we have seen that is a virus. So these are the 5 groups, particularly which are including in the microorganism. Microorganism चे साधारणपणे जे 5 भाग पडलेले आहेत हे माहीत ठेवायचं. पहिला बॅक्टेरिया, देन प्रोटिस्टा ज्याला आपण प्रोटोझोआ म्हटलेला आहे, फंजाय, तिसरा त्याच्यानंतर चौथा आल्गी आणि त्याच्यानंतर 5वा आहे व्हायरस.